ॲप्स्टीन फाईल्समधून आणखी एक धक्कादायक अशी थेअरी समोर येत आहे। मित्रांनो, काही लोकांच्या मते या ॲप्स्टीन आयलंडवर सैतानिक आणि डिमॉनिक रिच्युअल्स म्हणजे सैतानी विधी होत होत्या। बाल नावाच्या एका ज्यूइश देवासाठी या रिच्युअल्स केल्या जात होत्या असे लोकांचे म्हणणे आहे। बाल हा एक ज्यूइश इस्रायली प्राचीन देव आहे, ज्याच्यासाठी लोक त्यांचे नवजात शिशु, नवजात मुले किंवा त्यांचे जे पहिले जन्मलेले मूल आहे ते सॅक्रिफाईस करत होते, त्याचा बळी चढवत होते। ॲप्स्टीन फाईलमध्ये एका बँक अकाउंटचे नाव बाल असे आहे असे समोर आलेले आहे, त्यामुळे या थेरीजना वाव मिळत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की ॲप्स्टीन फाईल्समधून हे समोर आलेले आहे की तिथे ॲप्स्टीन आयलंडवर अनेक लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होत होता, पण आता हे समोर आले आहे की त्यांचा बळीही दिला जात होता आणि हे सर्व एका देवासाठी, एका देवाला खुश करण्यासाठी आणि या सैतानी विधींसाठी केले जात होते। मित्रांनो, ज्या लहान मुली या ॲप्स्टीन आयलंडवर आणल्या जात होत्या त्या सर्वच किडनॅप करून किंवा त्यांचे अपहरण करून आणले जात होते असे नाही। बऱ्याच मुली अशा होत्या ज्यांना त्यांच्या आईवडिलांनी स्वतः या ठिकाणी पाठवले होते किंवा अंधश्रद्धेपोटी अशा ठिकाणी त्यांना बळी देण्यासाठी असे लोक या ठिकाणी आपली मुले पाठवत होती। म्हणजे बघा मित्रांनो, किती धक्कादायक आणि किती शॉकिंग अशी घटना आहे, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही। आतापर्यंत फक्त या मुलींवर लैंगिक अत्याचार होत होता हे समोर आले होते, पण आता त्यांच्यावर त्यांचा बळी दिला जात होता हे आता समोर येत आहे। म्हणजे बघा मित्रांनो, किती अमानवीय अशा घटना, किती अमानवीय अशा गोष्टी या ॲप्स्टीन आयलंडवर केल्या गेल्या होत्या आणि बरेच मोठे मोठे लोक, राजकारणी लोक, उद्योजक या प्रकरणात, या गुन्ह्यात सामील होते। मित्रांनो, ॲप्स्टीन आयलंडवर मी एक मोठा लॉंग व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊन तिथे बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।